अफाट पसरलेल्या वाळवंटातील हिरवळीच्या एखाद्या चिमुकल्या जागेनं तिथून जाणाऱ्या वाटसरूला केवढा तरी आनंद वाटतो. आपल्या हातातील भूगोलाचं पुस्तक नाकासमोर धरून गोविंदा मोठमोठ्यानं वाचत होता. त्यावेळी लक्ष्मी कमरेवर घागर आणि हातात कासरा घेऊन आडावर पाणी आणायला चालली होती. तिच्या कानावर गोविंदाच्या तोंडचं वरील वाक्य जेव्हा पडलं तेव्हा ती पुढं न जाता दारातच थबकली. तिनं गोविंदा वाचीत बसला होता तिकडे वळून पाहिलं. तोंडात टाकलेली लेमनची गोळी खात गोविंदा मोठ्या गमतीनं अभ्यास करीत असलेला बघून लक्ष्मी गालातल्या गालात हसली. क्षणभरानं त्याच्याकडे पाहत आणि आडावर जात ती स्वतःशीच पुटपुटली, माझ्या वृक्ष संसाराच्या प्रवासात देखील माझी ही लाडकी मुलं त्या वाळवंटातील हिरवळीचाच आनंद देतात मला. तेच माझं खरं सुख. आणि मग समाधानानं कमरेवरची घागर नीट सावरून धरीत ती सरळ आडावर निघून गेली. लक्ष्मी राहत होती त्या घराच्या मालकानं आपल्या घरापाठीमागे एक सुंदर बाग तयार केली होती. ह्याच बागेच्या मध्यावर तो आड होता. लक्ष्मीनं आडावरच्या रहाटाला बरोबर आणलेला कासरा गुंडाळला आणि त्याच्या कडेला असलेला गळफास घागरीच्या गळ्याशी बसवीत असतानाच तिने सहज त्या जवळच्या बागेकडे पाहिलं. तिथं त्रिकोणी तांबूस कौलाच्या भरगच्च तटबंदीनं नटलेली अशी हिरवीगार अनेक फुलझाडं तिला दिसली. त्यात तांबडा, पांढरा, पिवळा, गुलाबी असा विविध रंगाचा टपोरा गुलाब होता. सुवासिक व भरदार मोगरा होता. टवटवीत शेवंती होती. हसरी सदाफुली होती. मोहक निशिगंध होता. आणि वाऱ्याच्या झुळकीसरशी स्वैरपणानं माना डोलावणारी विलायती रोपट्यांवरची अनेक रंगीत फुलंही होती. फुलझाडांवरची ती सुंदर टपोरी फुलं पाहताच त्यातलं एखादं फूल तोडून घ्यायचा मोह लक्ष्मीला अगदी अनावर झाला. बायकाची जात म्हणजे फुल दिसली की त्यावर काम सोडून चटकन झडप घालण्यात पटाईत. त्याला तू तरी कशी ग अपवाद ताई? लहान असताना केव्हा तरी लक्ष्मीच्या भावानं तिला असं म्हटल्याचं त्यावेळी आठवताच, हो हो मला पण आवडतात फुलं, काय म्हणणं आहे? असं उत्तर आपल्या भावाला मनातल्या मनात देत लक्ष्मी हातातली घागर तशीच तिथं ठेवून त्या फुलाजवळ गेली. खाली वाकून त्यातल्या एका टपोऱ्या आपण अर्धवट उमरलेल्या सपर्ण तांबड्या गुलाबाला तिनं हात देखील घातला. पण तेवढ्यात घरमालकाचं काही बोलणं कानावर आल्यानं, उगीच नको बाई खटखट असं पुटपुटत आणि फुलाजवळचा हात मागे घेत ती नाईलाजानं आडावर आली. लक्ष्मीनं गळफास बसवलेली घागर हळूच आडात सोडली आणि खडाड खडाड असं रहाटाचं संगीत सुरू झालं. आडातील काळ्याभोर स्वच्छ पाण्यात डुंबत असलेल्या घागरीला नीट बुडवावी म्हणून लक्ष्मी कासरा खेचणार तोच, आई ग हा पहिलाच का राजा, किती वळवळतोय तो, असं सखूचं बोलणं तिच्या कानावर आलं. त्यामुळं तिनं एक हात रहाटावर ठेवला आणि मागे वळून पाहिलं. सखू राजाला नीट उभा करीत विचारत होती, कोंबडा कसा करतो राजा? आणि राजा आपले चिमुकले डोळे मिचकावून हसत हसत तिला मान डोलावून सांगत होता, कुकूचकू. आपल्या छोट्या राजाची ही कोंबड्याची नक्कल ऐकताना नकळत लक्ष्मीचा दुसरा हातही जागचा निसटल्यामुळं खडाड खडकरीत रहाटानं अंग मोडून अंगाला आळोखे पिळोखे दिले. त्यामुळं बरेच दिवस वापरल्यामुळं निकामी होत चाललेल्या कासऱ्यानं त्या रहाटाला रामराम ठोकून एकदम आडात उडी घेतली. रहाटाचा खडखडाट एकदम झाल्याचा आवाज ऐकताच लक्ष्मीनं छोट्या राजावर खिळलेली आपली नजर चटकन मागे वळवली. त्यावेळी गच्च पोट भरेल एवढं पाणी पिऊन सुस्त झालेली घागर आडाच्या तळाशी आराम घेत असल्याचं ध्यानात येताच लक्ष्मीच्या काळजात धस्स झालं. अगं बाई आता काय करायचं? असं पुटपुटतच तिनं वाड्यातल्या एका चांगल्या पोहणाऱ्या मुलाला बोलावलं आणि त्याच्याकडून ती घागर कशी बशी वर काढली. घागर समोर दिसली तेव्हा कुठं लक्ष्मीच्या जीवात जीव आला. नाहीतर घागर आडात पडली म्हणून ऐकाव्या लागणाऱ्या बाबूरावांच्या भरमसाठ बडबडींशी निकराचा सामना देण्यापर्यंत वेळ यायची. या कल्पनेनं तिचं धाबं दणाणून जाऊन छातीत चांगलीच धडधड सुरू झाली होती. शाळेत जाण्याची मुलांची वेळ होता. लक्ष्मीनं आपल्या राजाला, हो राजाच नाही तर काय, त्याचं नाव कुणी ठेवलं होतं? कसाबसा आईच्या कुशीतल्या उभीनं तो वाढला होता हेच त्याचं नशीब. लक्ष्मीला त्याचं हे नशीब बलवत्तर ठरवायचं होतं म्हणून तीच त्याला राजा राजा म्हणत होती आणि तिच्या मागोमाग मग तो सर्वांचाच राजा झाला होता. अंगावर प्यायला घेत बसल्या बसल्याच मुलांना जेवायला वाढलं. त्यावेळी राजा मन लावून आईला पीत होता. त्याच्या पिण्याचा अस्पष्ट ऐकू येणारा आवाज ऐकून सखू आईला म्हणाली, काही नको त्याला प्यायला देऊस आई. माझे केस ओढून ओढून किती विस्कटून टाकलेत पाहिलेस?
आणि मग तिनं आपल्या विस्कटलेल्या केसांच्या बटा डाव्या हातानं हळूच कपाळावरून मागे सारल्या. राजाच्या मऊ मऊ केसांवरून हात फिरवीत लक्ष्मी सखूला म्हणाली, तूच त्याची खोडी काढली असशील अगोदर, होय ना रे राजा? आपल्या आईचं हे म्हणणं खरं वाटून की काय राजानं चटकन आईजवळचं म सोडून तिच्या पदराआडून आपलं तोंड बाहेर काढलं आणि तो खुदकन हसला. ते बघून त्यानं केलेला गुन्हा पार विसरून जाऊन उलट त्याचं कौतुक करीतच सखू म्हणाली, अरे गुलामा. सखूचं हे बोलणं ऐकून लक्ष्मी ही मनापासून हसली आणि आता असं करायचं नाही हं तुझ्या अक्काताईला, असं राजाला बजावीत तिनं आपल्या पदरानं त्याच्या ओठावरचं दूध हळूच टिपून घेतलं. पोट भरल्यामुळं राजा खुशीत येताच लक्ष्मीनं त्याला प्रेमानं कुरवाळीत खाली झोपवला आणि गोविंदाला हवा होता तेवढा भात वाढायला म्हणून ती तिथून उठली. मुलं शाळेत निघून गेल्यावर लक्ष्मीनं बराच वेळ घरातलं काम आवरलं. 1 वाजून गेला तरी बाबूरावांचा जेवायला पत्ता नव्हता. अखेर त्यांची वाट पाहत तिनं आपल्या राजाला त्याच्या इच्छेप्रमाणे मांडीवर घेऊन गोड जेवण भरवलं. चिमण्या राजाचं पोट चांगलं भरल्यामुळं त्याला गुंगी यायची चिन्ह दिसताच लक्ष्मीनं त्याला पाळण्यात नीट झोपवला. मग त्याच्या अंगावर मऊ पांघरून घातलं. राजाला झोप लागावी म्हणून पाळण्याची दोरी हातात धरून त्याला झोके देत ती गाऊ लागली. आईच्या गोड गळ्यातून ऐकू येणारी अंगाई आणि तिच्या मायेच्या आत्यंतिक जिव्हाळ्यातून ओसंडून बाहेर पडणारं वात्सल्य, या दुहेरी उभेनं चिमणा राजा केव्हाच झोपी गेला. आपला आवाज प्रत्येक शब्दाला कमी कमी करीत लक्ष्मीनं गायलेलं हे अंगाई गीत बाबूराव दरवाजात उभे राहून ऐकत होते. गाणं संपताच ते सरळ आत आले आणि लक्ष्मीला म्हणाले, किती छान गाणं म्हणत होतीस ग. अलीकडे बाबूराव बरेच निवळले होते खरे, पण कितीतरी दिवसात त्यांनी लक्ष्मीशी असं सहानुभूतीचं बोलणं केलं नव्हतं. त्यामुळं लक्ष्मीला त्यांचे हे शब्द भारी मोलाचे वाटले. अशाच या प्रेमळ शब्दांची सावली आपल्या लेकीला कायमची मिळावी म्हणून लक्ष्मीच्या आईबापांनी बाबूरावांना घरचं कुणी सुद्धा नाही हे माहीत होतं तरी त्यांना आपला जावई करून घेतलं होतं. 4 चौघांकडून बाबूरावांची चौकशी केली होती तेव्हा सगळ्या बाजूंनी हे स्थळ उत्तम आहे अशीच सर्वांनी लक्ष्मीच्या आईवडिलांना माहिती दिली होती. नाही म्हणायला बाबूरावांना दुसरं कुणी नाही एवढाच दोष ठळकपणानं दिसला होता. पण मुलगा स्वभावानं चांगला, शिकला सवरलेला, घरची शेतीभाती, पैसा भरपूर, हाडापेरानं मुलाचा बांधा सुबक आणि लक्ष्मीला शोभेल असा तिच्या मानाने उंचापुरा वगैरे. त्यामुळे त्यांच्या इतर गुणांपुढं हा दोष सहज झाकून गेला होता. पण लग्न झाल्यानंतर बाबूराव पूर्वीपेक्षा पुष्कळच बदलत गेले. कुणाची तरी संगत म्हणून म्हणा किंवा आपल्या श्रीमंतीची धुंदी त्यांच्या डोळ्यावर चढली म्हणून म्हणा, बाबूरावांच्या स्वभावात कल्पनेबाहेर फरक पडत गेला आणि त्यामुळं मघाप्रमाणे सुखाचे शब्द कानावर पडण्याचं भाग्य दुर्दैवानं लक्ष्मीच्या वाट्याला क्वचितच येऊ लागलं. माझ्याशी तुम्ही नेहमी असं बोलाल तर, असं काहीतरी बाबूरावांना बोलून दाखवायची लक्ष्मीला विलक्षण इच्छा झाली. त्यावेळी पुन्हा पुन्हा तिच्या कानात त्यांचं ते वाक्य घुमू लागलं. पण उगाच थोड्यानं देखील स्वारींचं मन फिसकटेल या कल्पनेनं आलेल्या संधीचा विरस न होऊ देता ती काही उत्तर देण्याऐवजी फक्त गालातल्या गालात हसली. नाहीतरी नेहमीपेक्षा बाबूराव आज भलतेच खुशीत होते. लक्ष्मीनं वाढल्यानंतर जेवता जेवता शेवग्याची शेंग चोखून टाकीत ते गमतीनं हसून लक्ष्मीला म्हणाले, तूही घे ना लगेच जेवायला, जेवल्यावर मला एक गंमत दाखवायची तुला. जेवायला बराच उशीर झाल्यामुळं आणि राजाला वेळेवर दूध यायला हवं म्हणून लक्ष्मीनं या पडत्या फळाची आज्ञा तेव्हाच मान्य केली. तिनं चटकन आपलं पान तयार केलं. पण जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा मोडीत लक्ष्मीनं हळूच बाबूरावांना विचारलं, कसली गंमत दाखवणार आहात, कळू तरी दे. कपाट ठेवलेलं ताक पिऊन टाकीत बाबूराव म्हणाले, छे आता नाही बुवा आपण सांगणार, जेवण झाल्यावर. पण आता थोडं तरी सांगितलं म्हणून. छे छे मग त्यातली सारी चव जाईल. हो का, असली कसली हो गंमत तुमची, काय बाई तरी हे यांचं, असं हो काय सांगा ना. अगं पण जेवीपर्यंत सुद्धा तुला दम नाही का धरवत, नाहीतरी तुम्ही बायका म्हणजे फारीच उतावळ्या बुवा, जरा म्हणून दम धराल तर शपथ. छे आता तर मी जेवल्याशिवाय मुळीच सांगणार नाही, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आता यावर आणखी छेडलं तर बाबूराव उगाच एकदम भडकतील
आणि कधी नव्हे तो जमलेल्या खेळीमेळीचा हा डाव एका क्षणात मोडला जाईल या विचारानं अखेर बरं बाई नका सांगू मग तर झालं असं म्हणून लक्ष्मीनं त्यांना हवं ते वाढलं आणि तीही जेवू लागली. पण आपणाला बाबूराव सांगणार तरी काय नवी बातमी या गोष्टीकडेच तिचं सारं लक्ष वेधलं गेल्यामुळे तिला धड जेवणही जाईना. तिची ती धांदल बघून बाबूरावच अखेर खरंच भारी बुवा उतावळी ह तू असं म्हणत पानावरून उठले. त्यामुळं घाईघाईनं लक्ष्मीनंही आपलं जेवण उरकलं. त्यानंतर खरकटी उष्टी बाजूला सारायच्या भानगडीत न पडता आपला ओला हात पदराला पुशीतच ती बाबूरावांकडे येत म्हणाली, हं झालंय आता जेवण, सांगा बघू आता तुमची कसली गंमत आहे ती. हातातील पान धोतराला पुसून बाबूरावांनी चुना लावला. सुपारी आडकीत त्यानं कातरून घेतली आणि काताचा बारीकसा खडा त्यात टाकून तयार झालेला विडा तोंडात टाकला. विडा खाता खाता तंबाखूची बुकणी तोंडात टाकून बाबूराव घरातून फेऱ्या मारू लागले. पण त्यांनी लक्ष्मीला काहीच सांगितलं नाही. त्यामुळे चिडून ती म्हणाली, हे हो काय. तेवढ्यात कोटाच्या खिशातील एक पाकिट वर काढून तिच्या हातावर ठेवीत बाबूराव म्हणाले, हीच ती गंमत. एका माणसाला ही गंमत वाचली की किती आनंद होईल ठाऊक आहे. लक्ष्मीनं मोठ्या उत्सुकतेनं ते पाकिट घेतलं आणि त्यावरचं अक्षर पाहिलं. फार दिवसांनी डोळ्यासमोर दिसणारं तिच्या भावाचं ते अक्षर पाहताच लक्ष्मी चटकन माझघरात गेली. घाईघाईनं तिनं ते पत्र फोडलं आणि अधाशीपणानं वाचायला प्रारंभ केला. तिच्या भावानं तिला लिहिलं होतं, ताई आश्चर्य वाटेल नाही ग तुला माझं पत्र बघून. तू म्हणशील सुद्धा की भाऊला कशी काय आपली आठवण झाली म्हणून. खरं ना ग, पण थांब तुझा राग काढायला मी उद्याच तुझ्याकडे येत आहे. आणि बरं का मी तुला न्यायला येणार आहे. काय ग ताई तुला हे खरं सुद्धा वाटायचं नाही. तू काही म्हण पण मी उद्या येतोय हे नक्की. आणि हे बघ तसं म्हणशील तर विशेष असं कोणतंच कारण नाही. आईला आपलं वाटतंय की 4 दिवस लेक यावी आपल्या घरी. तेव्हा म्हटलं तिची इच्छा आहेच तर जावं आणि आणावं तुला लगेच. अनायासे सर्वांची भेट होईल. पण काय ग ताई येशील ना तू. नाहीतर मी आपला तुला न्यायला म्हणून यायचा आणि तू म्हणायचीस की मला वेळ नाही. झालं का मग सगळंच मुसळ केरात जायचं. पण थांब मी वेड्यासारखा तुझी परवानगी कशाला विचारित बसलोय. दाजी साहेबांनाच विचारतो झालं आल्यावर. ते नाही म्हणायचे नाही तसं वाटतं. आणि बरं का तू मात्र नाही होय असं काही उलट टपालानं कळवायच्या भानगडीत पडू नकोस. हो खरं ते सांगतोय. कारण तुझं पत्र मला येण्यापूर्वीच मी तुझ्या घरी खुशाल येऊन बसायचा. बरं आता जास्त नाही लिहत. किती लिहिलं तरी काय बोलल्यासारखं सुख मिळणार थोडंच. आणि सारंच लिहून बसलो तर मग समक्ष काय बोलायचं. घरी सर्व ठीक. चिरंजीव चिंगी आत्या येणार म्हणून मजेत आहे. श्री दाजी साहेबांना नमस्कार. चिरंजीव राजाला केव्हा पाहीन असं झालंय. बघ केवढासा होता नाही ग मी आलो तेव्हा. त्याला म्हणावं आलाच ह मामा. गोविंद सखूला आशीर्वाद. तुझाच भाऊ. लक्ष्मीनं हे एवढंसं पत्र कितीदा तरी वाचलं. माहेरी जायला मिळणार म्हणून किती आनंद झाला होता तिला. त्या नादात तिच्या डोळ्यासमोर माहेरच्या असंख्य आठवणींनी भरलेली विविध दृश्य नाचू लागली. पण तिला बिचारीला काय ठाऊक की पोस्टात जाऊन बाबूरावांनी ते पाकिट अगोदरच वाचून पुन्हा जसंच्या तसं चिकटवून आणलं होतं आणि काहीतरी बेत मनात आखूनच ते पत्र त्यांनी मुद्दाम मागवलं होतं. माहेरचं पत्र आलं की आपल्याला आनंद होतो हे ठाऊक असल्यामुळं बाबूराव ही गंमत दाखवायचं सोंग आणीत होते अशी आपली लक्ष्मीची समजूत. त्याप्रमाणे हसतमुखानं ते पत्र हातात धरून ती बाबूरावांकडे येत त्यांना म्हणाली, ऐकलत का भाऊ येतोय म्हटलं आज आपल्या घरी. असं वा वा फार छान. किती दिवसात आले नाहीत नाही. बरं झालं. कितीच्या गाडीने येतो वगैरे काही म्हटलंय का त्यात. असे हे विशेष खेळीमेळीचं उत्तर बाबूरावांकडून आल्यामुळं लक्ष्मीनं त्यांना आणखी सांगून टाकलं. आणि बरं का तो म्हणतोय की काय म्हणतायत आणखी. तो म्हणतोय की तुला न्यायला म्हणूनच येतोय. अरे वा मग तर फार सुंदर. छान छान येऊ देत. बिघडलं कुठं न्यायलाच आले म्हणून. हो अनायासे 4 दिवस हवा पालट होईल. शिवाय मुलांनाही आजोळी राहायला मिळेल थोडे दिवस. तू जा बेलाशक. माझी काही ना नाही. उभ्या जन्मात लग्न झाल्यानंतरच अर्थात एवढ्या लवकर माहेरी जायला परवानगी मिळालेली ऐकून लक्ष्मीला मात्र मोठं नवल वाटलं. कारण बरीचशी बाचाबाच झाल्याशिवाय तिला कधीच माहेरी जायला परवानगी मिळाली नव्हती. अलीकडे 4-6 वर्षात तर तिला मुळीच जायचं नाही असं बाबूरावांनी दम देऊन सांगितलं होतं. त्यामुळं तिनं त्यांना आश्चर्यानं विचारलं,
अगदी खोटं, होय ना? आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढून शर्टला पुशीत बाबूराव तिला सहज बोलून गेले. म्हणजे मी तुला माहेरी कधी धाडतच नाही की काय, तेव्हा तुला एवढी शंका वाटते ती? तसं नव्हे हो, पण बिन काही नाही. मलाही उद्या मुंबईला जायचंय, तेव्हा या तुम्ही 4 दिवस जाऊन. त्यांचं असं बोलणं चाललं आहे तोच मधली सुटी झाली म्हणून घरी आलेल्या मुलांना जवळ घेत बाबूराव म्हणाले, बरं का सखू, तुमचा मामा येणार आहे आज. आणि बरं का रे गोविंदा, तो म्हणे तुम्हाला आजोळी नेणार आहे. काय, जाणार ना मग? गोविंदाला आणि सखूला वडिलांनी सांगितलेली ही हकीकत ऐकून मनस्वी आनंद झाला, पण त्यावर विश्वास न बसून त्या दोघांनी एकदम विचारलं, खरं ना पण? आणि आईला जाऊन बिलगत त्यांनी मानेनं खुणावीत तिलाही विचारलं, खरं का ग आई, बाबा म्हणतात ते? हो तर, असं लक्ष्मी त्यांना जवळ घेऊन सांगत होती. तितक्यात राजा झोपेतून उठून रडू लागल्यानं, आले हं, असं म्हणत ती चटकन त्याला घ्यायला म्हणून आत निघून गेली. त्याच वेळी गावाहून आलेला लक्ष्मीचा भाऊ महादेव तिच्या घरात आला. त्याला बघून सखू धावत धावत आईकडे जात म्हणाली, अगं आई, मामा आला सुद्धा. आणि गोविंदानं त्याच वेगानं जाऊन मामाला मिठी मारली. महादेव आल्यामुळं घरात सगळीकडे आनंदी आनंद झाला. लक्ष्मीला तर भारीच समाधान वाटलं. राजाला सखूकडे देत तिनं महादेवाला दारात उभा केला आणि त्याच्या पायावर पाणी ओतून हातावर गुळाचा खडा देत म्हटलं, हं, आता चल घरात. महादेवाला घरात आणून सगळीजण त्याच्याशी गप्पा मारण्यात गुंतली असलेली बघून बाबूरावांनी बाजूला जाऊन चटकन आपल्या अंगावर बाहेर जायचा पोशाख चढवला. क्षणार्धात ते जे गडबडीनं बाहेर पडले ते घरात कुणाच्या देखील ध्यानात आलं नाही, कारण महादेवानं जेव्हा लक्ष्मीला, ताई दाजीसाहेब कुठं आहेत, असं विचारलं तेव्हा ती, थांब, बोलावते त्यांना इकडं, असं म्हणून, अहो ऐकलत का, भाऊ आला देखील एवढ्यात, असं म्हणतच बाबूरावांना बोलवायला म्हणून तिथून उठली. माणसाची खरी धनदौलत जर कोणती असेल तर ती म्हणजे त्याचं मन. क्षणाक्षणाला गरुडाला देखील खाली मान घालायला लावी. एवढी जोराची भरारी मारून माणसाचं मन पृथ्वी पर्यटनाची वारी तेव्हाच करू शकतं. नाहीतर सुंदरीची इच्छा म्हणून पंढरपूरच्या प्रवासाला निघायची तयारी करीत असताना बाबूरावांच्या डोळ्यासमोर लहानपणी भूगोलात वाचलेली विविध स्थळ वर्णनं कशाला दिसू लागली असती. डाव्या हातात सिगरेट धरून मधून मधून तिचा झुरका मारीत असताना काश्मीरच्या नंदनवनातून दिसणारी हिमालयाची पांढरी शुभ्र शिखरं, आग्र्याचा सुप्रसिद्ध ताजमहाल, विजापूरचा गोल घुमट, गंगा यमुनांचा गोड संगम, कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या चमकदार वाळूची दिसणारी अवर्णनीय अशी रंगीत शोभा, ऑस्ट्रेलियातील शेतावरून पळणारी गुबगुबीत आणि चपळ मेंढरं, जपानमध्ये होडीप्रमाणे पाण्यावर तरंगणारी घरं, जर्मनीतल्या सुंदर इमारती, अमेरिकेतील उंच उंच अशी भव्य निवासस्थानं, रशियातील नव्या युगाला शोभणारी नाट्यगृह, एडिनबरोमधील प्रिन्सेस स्ट्रीटवरचा मनोवेधक देखावा, स्वित्झर्लंडमधील रम्य वनस्थळं, चीनची जगप्रसिद्ध तटबंदी, ग्लासगोची आर्ट गॅलरी, बडोद्याचं कीर्ती मंदिर, महाबळेश्वरावरून दिसणारी सूर्योदयाची शोभा वगैरे अनेक धावती दृश्य डोळ्यापुढून सरकताना बाबूराव स्वतःशीच पुटपुटले, छे बुवा, एकदा विमानानं चक्कर मारायला हवीच सगळीकडे. एरवी रागीट दिसणारे बाबूराव आज भलतेच आनंदात होते. अंतःकरणातल्या समाधानाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे उमटली होती. थोडीफार उरलेली वडिलोपार्जित शेती विकायची कल्पना कित्येक दिवस त्यांच्या मनात घोळत होती आणि आज तर ती प्रत्यक्ष अंमलात आणायचा त्यांनी आपल्या मनाशी हियाच केला होता. शेत विकायची वेळ आली की एखादा माणूस निराशेनं वेडा होऊन जातो, पण बाबूरावांना तसं काहीच होत नव्हतं. उलट ते समाधानानंच हा सौदा ठरवण्याचा विचार करीत होते. प्रवासाला निघायची तयारी करण्यात गुंग असताना बाबूरावांना कशाचंच भान राहिलं नव्हतं. त्यांच्या हातातील सिगारेट त्यांच्या हाताला चटके बसेल एवढी विझत चालली होती. त्यांच्या शर्टचं एकही बटन घातलेलं नव्हतं. नेहमी डोळ्यांवर नीट बसणारा चष्मा आपली एक बाजू कानावर ठेवून दुसरीकडेच अधांतरी लोंबकळत होता, तरी सुद्धा त्यांना त्याची दाद नव्हती. शेवटी अगदीच संपत आलेल्या सिगारेटचा एक झुरका मारून त्यांनी करीत धूर तोंडातून बाहेर सोडला आणि बसल्या जागेवरून उठून सामानाची हलवाहलव करायला सुरुवात केली. इकडचं सामान तिकडं टाकताना त्यातलं आपणाला हवं होतं तेच तेवढं नेमकं उचलून घ्यायचा त्यांनी सपाटा लावला.
खरं म्हणजे त्यावेळी डोळ्यासमोर सुंदरीची मूर्ती दिसत असल्यामुळं सामानाच्या अशा हालचालीमुळं लक्ष्मीच्या संसाराचं स्वरूप आपण काहीसं वेडवाकडं करीत आहोत याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नव्हती. त्यामुळं त्यांचं काम अगदी निर्धास्तपणानं सुरू होतं. आपल्या अशा वागण्यानं लक्ष्मीला काय वाटेल याचा विचार करायला त्यांना कुठं होता वेळ नाही तरी. पाणी तापवायचा मोठा हंडा, पितळेची एक मोठी घागर, फडताळातील तांबे भांडी आणि ताटवाट्या, देवाच्या देव्हाऱ्यात पिढ्यानपिढ्या आपलं बस्तान मांडून बसलेली थोडीफार लहान लहान चांदींची भांडी, चुलीजवळच्या कपाटात फोडणीच्या सामानासाठी असलेल्या बोळक्यातून निघालेले 8-10 आणे आणि एक चांगल्या स्थितीत असलेली तांब्याची परात वगैरे सारं काही माझघरात मध्यभागी जमा केल्यावर आता आणखी काय काय बरं, असं म्हणत बाबूरावांनी सारं घर पुन्हा एकदा धुंडाळायला आरंभ केला. घरात जोंधळ्याची 1-2 पोती होती, ती सुद्धा त्या सामानाजवळ बाबूरावांनी ओढत आणली. त्यात त्यांना काही सुद्धा वाटलं नाही. उलट तसं करताना ते स्वतःशी समाधानानं हसत होते. सामानाच्या या उलथापालथीत चुकून एका कोपऱ्याला एक मोडकीशी ट्रंक हाताला लागताच, अरे चा, हे राहिलं कसं, असं म्हणत बाबूरावांनी ती फरफटत उजेडात आणली. त्या ट्रंकेचं कुलूप फोडून त्यांनी ती एकदम उघडली. आत बरेच जिन्नस त्यांना आढळले. 4-6 दिवसच माहेरी राहायचं असं ठरल्यामुळं लक्ष्मीनं आपल्याबरोबर विशेष काही नेलं नव्हतं. त्यामुळं त्या ट्रंकेत तिच्या वडिलांनी तिच्यासाठी लग्नात दिलेली एक वज्रटीक होती. सखूच्या पायाला घट्ट होतात म्हणून नुकत्याच काढून ठेवलेल्या तोरड्या होत्या. राजाच्या कमरेला ढिली होणारी एक चांदीची साखळी होती आणि तिच्या लग्नाच्या वेळी वरातीला म्हणून घेतलेलं एक जरीकाठी रेशमी लुगडंही होतं. भर दिशी बाबूरावांनी ती ट्रंक पालथी घातली, आतलं सामान गोळा करून घेतलं आणि मग बाजूला फेकून दिली. बाबूरावांनी फेकलेल्या ट्रंकेचा आवाज एवढा मोठ्यानं झाला की तो ऐकून राधा काकू तिथं येत त्यांना म्हणाल्या, आज काय हाय तरी काय, कवापासनं नुसता धुमाकूळ घातलायस घरात त्यो? घरात ती माऊली नाही म्हणून लय चोचले करून घेऊ नगच जीवाचं. ही दुपारची वेळ असल्यामुळं आपणाला अशा स्थितीत कुणी पाहणार नाही अशी बाबूरावांची कल्पना. पण जमवलेल्या सामानाकडे ते समाधानानं पाहत खिशातली एक सिगरेट शिलगवणार तोच राधा काकूंचं हे बोलणं कानावर आल्यानं ताडकन ते उठून उभे राहिले. एकाएकी त्यांच्या नाडीचे ठोके जलद पडू लागले. खाली केलेली मान वर होईना की तोंडातून एकही शब्द बाहेर पडेना. तेव्हा राधा काकू सामानाकडे पाहत म्हणाल्या, हे कशाला गोळा केलंय असं? त्यामुळे एखाद्या धांदरटासारखे इकडे तिकडे पाहत बाबूराव चटकन बोलून गेले, नवी जागा पाहिलीये, तिकडे नेतोय. नवी जागा? कसली नवी जागा? अन कुणाला? आम्हालाच राहायला. तुम्हासनी राहायला? ही कशा पायी? हाय ती लय वंगाळ हाय नाही? थोडी स्वस्तात मिळते, मग का सोडा. असं काय? आलं देणार. त्या बापडीच्या नशिबात देवानं काय काय लिहून ठेवलंय हे त्याचं त्यालाच ठाव. एवढं बोलून राधा काकू तिथून फणकाऱ्यानं निघून गेल्यानं बाबूरावांचा जीव भांड्यात पडला. सुटकेचा निश्वास सोडून ते म्हणाले, बरं झालं ब्याद गेली, नाहीतर फुकटचा त्रास व्हायचा आणि गाडी चुकायची. आता आणखी कुणी यायला नको म्हणून बाबूरावांनी शेजारच्या घरातील घड्याळाचे 4चे ठोके कानावर येताच थोडी गडबड केली. हमालाला बोलावून सामान हातगाडीवर चढवलं, अंगात कोट घातला आणि एका लहानशा बॅगेत आपले काही कपडे घेऊन घराला कुलूप ठोकलं. एखादी हक्काची खाणावळ नाहीतर निवाऱ्याची जागा या पलीकडे बाबूरावांना आपल्या घराची कधीच काही पर्वा वाटली नाही. त्यामुळं घरात आहे नाही ते सारं गोळा करून आपण घरापासून दूर जात आहोत याचं त्यांना लवमात्रही दुःख झालं नाही. उलट अगदी बेपर्वाईनं सुंदरीच्या समोर आपला खिसा गरम आहे याची चुणूक दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी घरातून आणलेलं सारं सामान विकून टाकायला सुरुवात केली. छोट्या राजाचे दागिने सराफासमोर टाकल्यावर त्याला देखील थोडी दया येऊन तो म्हणाला, मुलाचं डाग कशापायी मोडीला काढलेत? पण तिकडे दुर्लक्ष करून बाबूराव म्हणाले, त्याची तुम्हाला पंचायत, चटकन सौदा उरकून टाका. एक प्रकारची विलक्षण धुंदी बाबूरावांच्या डोळ्यावर चढली होती. त्यावेळी त्यांना घरातली मुलं बाळं, लक्ष्मी, गणगोत, शेजारी पाजारी, इष्टमित्र अगदी कुणी कुणी दिसत नव्हतं. जगाची त्यांना पर्वा नव्हती. त्यांना फक्त सुंदरी, तिचा लाडीक नखरा, तिचा मोहक नाच, तिचे धुंद डोळे आणि तिच्या घरातील व्हिस्कीची बाटली
या पलीकडे काही देखील दिसत नव्हतं की सुचत नव्हतं. त्या नादातच विकलेल्या सामानाचे मिळतील तेवढे पैसे खिशात टाकून बाबूरावांनी सुंदरीच्या घराचा रस्ता धरला. जाता जाता रस्त्याच्या एका कडेला असलेल्या जवाहिराच्या दुकानातून आपणाला कोणीतरी हाक मारल्याचं त्यांनी ऐकलं, म्हणून ते सरळ त्या दुकानात शिरले. वास्तविक बाबूराव अशी त्या दुकानदारानं दुसऱ्याच कोणातरी इस्माला उद्देशून हाक मारली होती, पण हे बाबूराव मात्र ती आपल्यालाच उद्देशून आहे असं समजून सरळ दुकानात शिरले होते. गिऱ्हाईक थोडं बऱ्यापैकी असल्यामुळं दुकानदारानंही त्या संधीचा फायदा घेऊन 1 रुपये किमतीची खड्याची सुंदर अंगठी त्यांच्या गळ्यात टाकली. ती अंगठी सुंदरीच्या नाजूक बोटात शोभून दिसेल या कल्पनेनं बाबूरावही खुशीत येऊन ती घेऊन गेले. 15-20 मिनिटांच्या आत बाबूरावांनी सुंदरीचं घर गाठलं. आपण काहीतरी दिग्विजय गाजवून आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जल्दीनं आल्यामुळं आलेला घाम पुशीत त्यांनी सुंदरीला दारातूनच हाक मारली. सुंदरी. बाबूरावांची नेहमीची परिचयाची हाक कानावर येता क्षणीच सुंदरीनं गडबडीनं अंगावरचं पातळ आणि सैल झालेले केस नीट केले, तोंडावर पावडरचा हात फिरवला, डोळ्यात चटकन सुरमा घातला, कपाळावर चंद्रकोर कोरली आणि अंगावर सेंट टाकून ती हसत हसत बाहेर येऊन म्हणाली, अय्या किती लवकर आलात हो आज. का लवकर आलो म्हणून बिघडलं नाही ना? छे छे, उलट बरं झालं. असं म्हणत सुंदरीनं जेव्हा बाबूरावांना घरात येऊन बसायची डोळ्यांनीच खूण केली, तेव्हा आत येऊन लोडाला टेकून बसत बाबूराव म्हणाले, बस ठरलं. त्यावर त्यांच्यासमोर पान तंबाखूचं तबक सारून ठेवीत सुंदरीनं आश्चर्यानं विचारलं, ठरलं? हो ठरलं. अहो पण काय? आता रात्रीच्या गाडीनं अगदी आजच्या आज आपण पंढरपूरला जायचं. सुंदरीची पंढरपूरला जायची इच्छा फार दिवसांची होती, त्यामुळं आयती चालून आलेली ही संधी साधून घ्यावी म्हणून ती म्हणाली, खरं म्हणता? म्हणजे अजूनही तुला खोटंच वाटतं? पण याचं काय? असं म्हणत सुंदरीनं डोळ्यांनी आणि हातांनी खूण करीत खिशात पैसे आहेत का म्हणून विचारलं. तेव्हा त्यांनी तिच्यापुढं 100च्या 2 नोटा टाकून तिला जवळ ओढली. त्यामुळं सुंदरी म्हणाली, अगं बाई, आता मात्र खरंच जायचं हं? आणि जेव्हा बाबूरावांनी तिच्या हातात ती अंगठी हळूच सरकावली, तेव्हा तर त्यांच्यापासून दूर जात ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदानं नाचू लागली. तिला आनंद झाला म्हणून बाबूरावांनाही आनंद झाला. थोड्या वेळानं सुंदरी चटकन आत जाऊन आली. तेवढ्या घाईघाईत तिनं आपलं पातळ बदललं, अंगावर रोजचे दागिने चढवले आणि बोटातली अंगठी नीट सरकवून बसवीत बाहेर येऊन ती म्हणाली, किती छान आहे नाही? आवडली तुला? हो, पण आता नको गडे पंढरपूरला जायला. आपण की नाही इथंच मजा करूया. सुंदरीच्या या अनपेक्षित उत्तरानं बाबूराव चमकले. क्षणार्धात त्यांचा चेहरा एकदम फटफटीत झाला. शेवटी आश्चर्यानं सुंदरीकडे पाहत त्यांनी तिला विचारलं, काय म्हणतेस? एवढ्यात तुझा बेत फिरला? त्यावर, आज मी तुम्हाला एक गंमत दाखवीन, गाईन, नाचेन, अगदी मज्जा करीन, मग तर झालं. असं म्हणत जेव्हा सुंदरी बाबूरावांच्या जवळ येऊन बसली आणि त्यांना बिलगली, तेव्हा त्यांचा पंढरपूरला जायचा बेत कुठल्या कुठं पार पळून गेला. त्यावेळी सुंदरीनं त्यांच्या ओठाला लावलेल्या व्हिस्कीच्या प्याल्यानं त्यांचं स्वतःचं देखील भान त्यांना राहिलं नाही.